नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता देवबाप्पासमोर जात असतो. सगळेजण गणपतीच्या आगमनाच्या तयारीत असतात आणि एका कुटुंबाचा गणपती बाप्पा त्यांच्या घरी जात असतो. त्याच वेळेला आकाश हा त्यांच्या समोर येऊन उभा राहून म्हणतो की हे गणपती बाप्पा, तू बुद्धीची देवता आहेस आणि तू विघ्नहर्ता आहेस. माझी भूमी पुन्हा एकदा सिरियस झालेली आहे आणि भूमीला लवकरात लवकर बरं कर. देवा, ही तुझ्यावरच्या श्रद्धेची आणि भक्तीची ही माझी परीक्षा आहे असं समज आणि माझ्या भूमीला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. ते जीवनमरणाच्या दाराशी झुंजत आहे. गणपती बाप्पा, काहीतरी चमत्कार दाखव प्लीज आणि माझ्या भूमीला शुद्ध येऊ दे. आणि आकाशची ही आर्तहाक ऐकून आता इथे भूमीला शुद्ध यायला सुरुवात होते. सगळेजण हॉस्पिटलमध्ये टेन्शनमध्ये असतात. त्याच वेळेला आता भूमी जोरजोरात श्वास घ्यायला सुरुवात करते. आता सगळेजण रडत असतात. भूमी ही श्वास घेत असते. डॉक्टर म्हणतात की हे काय होत आहे? मिरॅकल, बहुतेक यांना शुद्ध येत आहे. या जोरजोरात श्वास घेत आहेत. हे ऐकल्यावर सगळेजण खुश असतात आणि इथे सगळीच फॅमिली ही पूर्णपणे रडत असते. आकाश देवाजवळ हात जोडत असतो. तितक्यातच इथे भूमीला हळूहळू शुद्ध यायला सुरुवात झालेली असते. भूमी तिचे डोळे हळूहळू उघडत असते आणि इथे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने भूमी पुन्हा व्यवस्थित होत असते. आणि हे होत असताना इथे आता आकाशच्या मदतीला धावून गेलेला बाप्पा अगेर तिकडे भूमीचे डोळे उघडतो आणि भूमी ही तिथे अशी डोळे हळूहळू उघडत बघत असते. आकाश बोलतो की बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जोरजोरात तो गणपती बाप्पाच्या नावाचा गजर करत असतो आणि त्याच वेळेला डॉक्टर म्हणते की बघा, या शुद्धीवर आलेले आहेत बहुतेक. खरंच हा खूप मोठा चमत्कार घडलेला आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या भूमीला शुद्ध आली. त्याच वेळेला मग आता लगेच इथे डॉक्टर म्हणते की जा सिस्टरला सांगते की यांच्या फॅमिली मेंबर्सला बोलावून आण. आणि भूमीला इथे शुद्ध आलेली ऐकून सगळेजण आतमध्ये धावत येतात. डॉक्टर म्हणतात की बघा, तुमच्या पेशंटला शुद्ध आली. तेव्हा मग इथे आजी येते आणि म्हणते की भूमी भूमी बाळा, मी आहे हा इथे, कसलीच काळजी करू नकोस, मी इथेच आहे. आणि सगळेजण तिच्या आजूबाजूला उभे राहतात. तेव्हा आता भूमी ही खूपच घाबरलेली असते आणि ती सगळ्यांना बघत असते. मानसी म्हणते की भूमिताई, मी इथे आहे, चिंता करू नकोस. अथर्व म्हणतो की हो भूमिताई, आम्ही आहोत, अजिबात काळजी करू नकोस कसली. तेव्हा मग मानसीला आजी म्हणते की मानसी, आपल्या भूमीला शुद्ध आली अखेर. आणि सगळेजण खुश होत असतात. तर इथे पौर्णिमा, अभिजित आणि रागिनी तिघेजणही टेन्शनमध्ये असतात. भूमीला शुद्ध आली म्हणून तिघांचेही चेहऱ्यांचे रंग अगदी उडालेले असतात. नंतर आता डॉक्टर म्हणते की चला, हळूहळू या स्टेबल होताना दिसत आहेत, यांना हळूहळू शुद्ध आलेली आहे. तर भूमी सगळ्यांकडून नजर फिरवते आणि तिला समोर अखेर आत्या दिसते. आणि रागिनीला समोर पाहिल्यावर तिला सगळं भूतकाळातलं आठवायला लागतं. आणि तिला सगळं आठवता आठवता तिला आठवतं की कळसावर जेव्हा आकाश चढलेला असतो तेव्हा देवळाच्या कळसावर जाऊन भूमीने त्याचा जीव वाचवलेला असतो. आणि त्यानंतर जेव्हा आकाश आणि भूमी हे बाहेर जातात तेव्हा आकाशला चहा कॉफी न आवडता मला तू चॉकलेट मिल्क देशील का गं असं म्हणाल्यावर भूमीने ते आणलेलं चॉकलेट मिल्क, नंतर भूमीने ते आकाशला पाजलेलं मिल्क, हे सगळं तिला आठवतं. नंतर आकाश हा भूमीबरोबर ज्या प्रकारे मस्ती करे, रागिनीने आकाशसाठी मागितलेला भूमीचा हात आणि तेही निलांबरीकडे, हे सगळं तिला आठवत असतं. आणि नंतर मग तो हात मागितल्यानंतर भूमीची ती झालेली अवस्था आणि टेन्शन हे सगळं आठवत असतं. नंतर भूमीचं आणि आकाशचं लागलेलं लग्न, आकाशने भूमीच्या भांगात भरलेलं कुंकू, हे सगळं काही भूमीला आठवत असतं. नंतर मानसी, पौर्णिमा व भूमी तिघांचाही महाजनांचा घरात झालेला गृहप्रवेश, हे सगळं काही तिला आठवत असतं. आणि त्यानंतर मग आकाशचा बाबांनी केलेला वाढदिवस आणि भूमीचं त्यावेळची अवस्था. आणि नंतर आकाश आणि भूमी त्यानंतर कशाप्रकारे लग्नानंतर राहत होते. भूमीला त्रास झाल्यानंतर आकाश कशाप्रकारे तिला पंख्याने वारा घालायचा. आणि नंतर भूमीने या कुंदे ऋतू शारदा हे सगळं गायत्री मंत्र लिहिल्यानंतर आकाशला पुसू नको अन म्हटलेला आवाज, हे सगळं आठवतं. नंतर अखेर रागिनीचं सत्य जेव्हा भूमीसमोर आलेले असते तेव्हा रागिनी हे पेपर्स घे आणि या पेपर्सवर गुपचूप सह्या कर प्रॉपर्टीच्या, हे सांगितलेलं असतं. हे सगळं काही भूमीला एक एक करून क्षण आठवत असतात. नंतर रागिनी हे सगळं बोलत असताना भूमी म्हणते की तुमचं हे सत्य कधीही बाहेर येणारच आहे आणि आकाशसमोर मी हे सत्य आणणार. आणि त्यानंतर रागिनी म्हणते की आकाशसमोर जेवढं सत्य आणण्याचा प्रयत्न करशील तेवढा आकाशला गमावशील. आणि नंतर भूमीने आकाशचा बघितलेला त्रास आणि नंतर
आकाशला तिने सांगितलेलं सगळं काही सत्य, नंतर आकाशची झालेली ती हालत, सगळं काही भूमीला आठवत असतं. आणि भूमी ही आकाशला बघितल्यानंतर तिला जो काही त्रास होत असतो, आकाश चक्कर येऊन पडतो आणि आकाशला पाहून आत्याला भूमी विचारते की तुम्ही काय केलं माझ्या आकाशचं? तेव्हा आत्या म्हणालेली असते की काय केलं म्हणजे काय? अगं तुझं काम अगदी सोपं करून टाकलं. आकाशला तुला माझं सत्यच सांगायचं आहे ना, तर मग हे घे सत्य. आणि नंतर बॉम्ब ब्लास्टच्या वेळेला आत्याला भूमीने सांगितलेलं की मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुम्ही माझ्या आकाशला मारण्याचा प्रयत्न करताय आणि मला पण आमच्यातलं प्रेम आम्हाला जिंकून ठेवणारच. तेव्हा रागिनी म्हणालेली असते, तर तुम्ही जिवंत राहाल तरच तर तुमचं प्रेम जिंकेल ना. तेव्हा मग ती म्हणते की जशा प्रकारे आकाशच्या आईबाबांना संपवलं ना, तसंच तुम्हालाही संपवेल. खरं तर मला त्या ब्लास्टमध्ये आकाशचाही जीव घ्यायचा होता, पण सुदैवाने तो वाचला. पण आता आता नाही वाचणार. आता तू आणि आकाश दोघेही जाणार कायमचे स्वर्गावत. मग आकाशला जाऊन सगळं सत्य सांग हां. हे सगळं तिला आठवतं. नंतर रागिनीला भूमी म्हणालेली असते की आत्या, तुमचं हे पाप कधीही फेडलं जाणार नाही. मी माझ्या आकाशला सगळं सत्य सांगणारच. नंतर मग आता रागिनी म्हणते की देवाघरी जाऊन ते सगळं सत्य सांग. आणि नंतर आकाश भूमीचा झालेला बॉम्ब ब्लास्ट, त्यानंतर आकाश आणि भूमी ज्या वेळेला फिरायला गेले होते तेव्हा टेंटमध्ये ते दोघेही अडकलेले असताना त्यांचा जीव वाचणं, रघु काका वाचवतात. नंतर तांडेलकडून भूमीला सगळं कळलेलं सत्य आणि तांडेलने सांगितलेलं असतं की रागिनी पटवर्धनच या सगळ्याच्या मागे आहेत. तर रघु काकाने सांगितलेलं असतं की आकाश बाबांच्या आईबाबांचा जीव देखील रागिनी बाईसाहेबांनीच घेतला. हे सगळं भूमीला आठवत असतं आणि भूमी आता तिचा गुन्हेगार म्हणून मेंदूला स्वीकार करते आणि हात वर करून भूमीकडे तो हात दाखवण्याचा ती आता प्रयत्न करत असते. त्याच वेळेला ती रागिनीकडे हात दाखवत असताना सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि रागिनी मात्र आता पुरतीच घाबरलेली असते. या भूमीला शुद्ध आली की काय? आणि शुद्धीवर आल्यानंतर ही भूमी माझं नाव घेते, याचा अर्थ भूमीला सगळं काही भूतकाळातलं आठवलेलं आहे हे सगळं तिच्या लक्षात येतं. आणि नंतर सगळेजण बघत असतात की रागिनीकडे भूमी कशासाठी बोट दाखवते आणि इथे अभिजित घाबरलेला असतो. आईचं सगळं काही कच्च्या चिठ्ठा बाहेर निघतोय की काय असं त्याला वाटत असतं. आणि रागिनी मात्र आता भूमीकडे बघत असते. ती विचार करते, ही बाई मला आता काय करणार आहे? या बाईमुळे मला नवीन संकटात अडकावं लागते की काय? आणि ही सगळं सत्य हे सगळ्यांसमोर आणते की काय? अशी भीती आता रागिनीला वाटत असते. म्हणूनच रागिनी हे घाबरूनच लांबून बघत असते आणि भूमी इथे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागते. अ अ अ असं करून ती बोलायला लागते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की प्लीज तुम्ही हालचाल करू नका, तुम्हाला त्रास होत आहे, तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि ती त्याला शांत राहायला सांगते आणि तिचे हार्टबीट्स चेक करत असते. त्याच वेळेला आता आजी म्हणते की हे बघ बाळा, तुला जे काही म्हणायचं आहे ना ते तू नंतर सांग. तुला आता खूप त्रास होत आहे की नाही, मग तू आता काही बोलू नको. मानसी म्हणते की हो ताई, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत, अजिबात काळजी करण्याची गरज नाही, तू शांत हो. मुद्दाम अभिजित आणि रागिनी म्हणतात की हो भूमी, आता तू काहीच बोलू नको, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत. मानसी आता भूमीच्या डोक्यावरून हात फिरवत असते म्हणते की ताई, तुला जे काही बोलायचं आहे ना ते तू आमच्याशी नक्कीच बोल. आणि हो, तू आकाश भाऊजींबद्दल विचारतेस का? आकाश भाऊजी महत्त्वाच्या मीटिंगसाठी पुण्याला गेलेले आहेत, त्या संध्याकाळ ते रात्रीपर्यंत परत येतील. तू अजिबात चिंता करू नको. आम्ही आकाश भाऊजींना लवकरात लवकर सांगतो की तू शुद्धीवर आलेस. हे ऐकून त्यांना खूपच आनंद होईल. त्यांनी खरंच तुला शुद्धीवर आणण्यासाठी खूपच प्रयत्न केले आहेत. नंतर रागिनी म्हणते की हिला आकाशची बोलायचं आहे, याचा अर्थ ही सगळं काही खरं आकाशला सांगून टाकणार आहे. आणि नंतर इथे भूमीला काही बोलायचं असतं, पण मात्र तिला काही बोलता येत नाही. आणि डॉक्टर म्हणायला लागतात की जरा यांना त्रास होत आहे. तेव्हा आता रागिनी त्याच गोष्टीचा फायदा घेते आणि म्हणते की हे बघा, आपण ना सगळेजण बाहेर निघून जाऊया. तेव्हा मग भूमी पुन्हा अ अ असंच हाक मारायला सुरुवात करते आणि तिला काहीच बोलता येत नसतं. मानसी म्हणते की ताई प्लीज तू शांत हो, तू आता सध्या काही बोलण्याच्या मनस्थितीच नाहीत. आणि मग आता आजी विचारते की डॉक्टर, इज असं का झालंय, हिला काही बोलता का येत नाही? तेव्हा मग डॉक्टर म्हणते की यांच्याबरोबर खूप मोठा अपघात झालेला आहे, म्हणूनच यांचे कदाचित शब्द फुटत नसतील. पौर्णिमा म्हणते की मग ताई काय आता इथून पुढे अशीच मुकी राहणार का? तेव्हा आजी आणि मानसी खूपच चिडतात. आणि मग डॉक्टर म्हणते की नाही प्लीज तुम्ही आता कुठलाही अंदाज बांधू नका, त्यांना जरा आराम करू दे, ते आत्ता शुद्धीवर आल्यात, म्हणून आपण सध्या जरा बाहेर थांबा. तेव्हा मग आता मानसीला ती म्हणते की एक मिनिट जरा प्लीज थांब. त्याच वेळेला आता
मानसीला ती हाताने थांबवण्याचा प्रयत्न करू लागते आणि डॉक्टरच्या नोटपॅडकडे ती बघत असते. आणि त्यानंतर मग आता नोटपॅडकडे बघत असतानाच ती हातामध्ये वही आणि पेन मागते आणि तेव्हा मानसीला कळतं की भूमिताईला काय हवं. नोटपॅड दिल्यानंतर भूमी काहीतरी लिहायला लागते. तेव्हा आता रागिनी म्हणते की काय चाललंय तुमचं, हे कशासाठी करताय तुम्ही हे सगळं. आणि तिला त्रास होत आहे, आताच हे सगळं कशाला करायला हवं. तर आता इथे रागिनी असं ओरडत असताना भूमी ते लिहिण्याचा प्रयत्न करते आणि कसं बसं करून ती आत्या असं लिहिते. आणि तेव्हा मग आत्या असं नाव ऐकल्यानंतर रागिनी मुद्दाम पुढे जात म्हणते की आत्या, अगं हो भूमी बाळा, तुझी आत्या आहे ना तुझ्यासोबत, कशाला काळजी करते. आकाश नसला तरी तुझी आत्या आहे ना, अजिबात काळजी करू नको. तर इथे अथर्व बाहेर जाऊन आकाशला फोन करून सांगतो की भूमीला शुद्ध आली. हे ऐकल्यानंतर आता आकाश खुश होतो आणि म्हणतो की गणपती बाप्पा, तू माझ्या हाकेला धावलास, शेवटी माझ्या भूमीला आणलंसच तू परत. पण तुझी सेवा मी आता अगदी मनापासून आणि मोठ्या धुमधडाक्यात करणार. आता अथर्व म्हणत असतो की तू कधीपर्यंत येतोस. तेव्हा आकाश म्हणतो की मी आता मीटिंगचा फर्स्ट राऊंड आटोपला आहे, 2 तासांच्या गॅपनंतर दुसरा राऊंड असेल, तो झालाच की लगेच मी संध्याकाळी निघतो, रात्रीपर्यंत परत पोहोचतो. मलाही खरंच खूप मोठा आनंद झालेला आहे. भूमी शुद्धीवर आलाय, तिला कधी पाहतोय असं झालंय मला. पण खरंच मी पोचेनच, लवकरच पोचेन. आणि प्लीज अथर्व, तू मला व्हिडिओ कॉल करून भूमीला दाखवशील का. तेव्हा तो म्हणतो की हो, मी आत्ता जातो ICUमध्ये आणि भूमिताईला तुला दाखवतो. आकाश आता फोन ठेवतो आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की हे गणपती बाप्पा, तू माझ्या हाकेला धावून आलास, तुझी यावरची सगळी तयारी मी जय्यत करणार आणि मोठ्या धुमधडाक्यामध्ये मी आणि भूमी तुझा घरामध्ये घेऊन येणार आहोत. तर इथे भूमीला नुकती शुद्ध आलेली असते आणि आकाश हा भूमीला भेटण्याची इच्छा देवाकडे व्यक्त करत असतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी ही शुद्धीवर आलेली असते, आत्या तिच्या बाजूलाच असते. भूमी जेव्हा डोळे उघडते तेव्हा आत्या तिला बघत असते आणि त्यानंतर आत्या म्हणते की भूमी, इथेच शांत बसून राहा. तुला काय वाटतं की तू कोणाला सत्य सांगायला जाशील आणि ते सत्य हे कोणापर्यंत पोचेल. तर नाही, तू ज्यांना कोणाला सत्य सांगायला जाशील त्या त्या व्यक्तीला एक एक करून मी संपवून टाकेल. आणि हो, मानसीला तुला हे सत्य सांगायचे ना, मानसी तुझी खूप जवळची आहे ना, ठीक आहे, मग मी प्रत्येक व्यक्तीला मारेन ज्याला तू हे सत्य सांगशील. हे ऐकल्यानंतर आता भूमी प्रचंड घाबरते. आणि त्यानंतर इथे आकाश जेव्हा रिटर्न येतो तेव्हा आकाशला मारण्यासाठी रागिनीने एक शार्प शूटर नेमलेला असतो आणि तो शार्प शूटर आता आकाशवर निशाणा साधून असतो. आता आकाशचा जीव त्या शार्प शूटर घेणार का आणि भूमी हे सगळं सत्य सगळ्यांपर्यंत कसं पोहोचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.